अनुष्का शर्मा मॅच मध्ये नामजप करताना काय दिसली, आता सगळेच नामजप करण्याच्या बाता मारू लागले. अरे तिने नामजप केलं म्हणून काय आता आपण करायचं का? उगाच कशालाही डोक्यावर घेऊ नका. याचा फायदा आणि तोटा जरा नीट ऐकून घ्या. सायन्स असं सांगतं की जपनाम करण्यामागे एक प्रॉपर न्यूरो सायन्स आहे. जेव्हा आपण एखादा शब्द, एखादा मंत्र रिपीट करतो ना, तेव्हा आपलं लक्ष एका जागी केंद्रित होतं. यामुळे मनात येणारे रॅन्डम थॉट्स थांबतात आणि बऱ्याच लोकांना स्ट्रेस आणि एन्झायटी कमी झाल्यासारखं वाटतं. पण याचा अर्थ असा नाही की नामजप प्रत्येकासाठीच फायदेशीर आहे. सायकोलॉजिस्ट नुसार बऱ्याच लोकांसाठी हे त्रासदायक ठरतं. म्हणजेच मी 108 वेळा जप नाही केलं की काहीतरी वाईट होईल, मी जप थांबवलं तर देव माझ्यावर नाराज होईल, अशी भीती मनात येते. आणि जेव्हा असं काही होतं ना, तेव्हा नामजप भक्तीपेक्षा एन्झायटी लूप बनून जातो. थोडक्यात काय तर कुणासाठी नामजप हे मेडिटेशन आहे, तर कुणासाठी इमोशनल सपोर्ट. बघा, तसं अध्यात्म आपल्या प्रत्येकाने सोयीनुसारच घ्यावं. उगाच कुठलाही ट्रेंड आला की आपण पण तेच करावं, हे किमान देवाच्या भक्तीत तरी करू नका. कारण देव काय अशाने भेटायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे.